काव्य आता काहीच पर्याय नाही आहे तुझ्याकडे, तुला लवकरात लवकर ह्या लग्नाला होकार द्यावाच लागेल, कारण ते गावकरी अजूनसुद्धा थांबून आहेत आणि ते म्हणतात की इथून जर परत गेली तर मग तुम्हाला खूप काही समस्यांना तोंड द्यावं लागेल, त्यापेक्षा तू झोक आता सगळ्यांसमोर, असे आपल्या ताईचा प्रश्न आहे. आणि एक ताईचं एक लहान बहीण म्हणून हे कर्तव्य पूर्ण पाडायला काही हरकत नाही आहे. पण जेव्हा आता नंदिनीच्या बाबांना जीवाबद्दल कळालं आहे तेव्हा ते खूप चिडलेले आहेत आणि ते म्हणतात की काव्या, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता, पण तू तर असं निघालं का तुझं, तू तर खोटं बोलत आहेस माझ्याशी, शेवटी तू दाखवून दिलंस ना आम्ही केलेले संस्कार, हे लोक तर तेच म्हणत आहेत आता. त्यामुळे काव्याला कळतं की खरंच मी सगळ्यांसमोर ही गोष्ट बोलायला नको हवी होती, पण वेळच तशी आहे म्हणून ती बोलून गेलं तिच्याकडून. आणि तिला असं वाटतं की माझ्या आईबाबांची इज्जत माझ्यामुळे जाईल आणि म्हणून कुठेतरी आता तिला होकार द्यायला त्या बाया आता भाग पाडतात आणि म्हणतात की आता एक मुहूर्त तर टळून गेले, आता दुसराही मुहूर्त टळायचा आहे का तुम्हाला, की मग लग्नाला उभं राहायचे, लवकरात लवकर निर्णय घ्या. आता असं म्हटल्यावरती काव्याला भीती वाटायला लागते की आता माझ्यामुळे माझ्या आईबाबांची इज्जत नको जायला, त्यांचं नको नाव खराब व्हायला, आणि म्हणूनच आता तिने कसंबसं स्वतःच्या मनावर दगड ठेवत होकार दिलाय. तर मग नंदिनीच्या आईबाबांच्या कुठे जीवात जीव येतो. तर इकडे पार्थचे आईवडील सुद्धा मोहिनी आणि विक्रम दोघंही आता पार्थकडे येऊन त्याला सांगायला लागतात की आता तिकडे काव्या तयार झाली लग्नाला, तो सुद्धा तयार हो. पण इकडे आता पार्थला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो की हे काय बोलताय, काय इतकी घाई करताय माझ्या लग्नाची. तेव्हा त्याचे आईबाबा म्हणतात की हो, खूप घाई झालेली आहे, कारण एक मुहूर्त टळलाय, दुसरा मुहूर्त टळू द्यायचा नाही आहे, आणि पार्थ सगळं काही तुझ्या हातात आहे. कारण तिकडे आता पार्थ ऐकून घे, काव्याने होकार दिलाय. तेव्हा पार्थ म्हणतो की मी त्या काव्याला कसं काय ॲक्सेप्ट करू, मला सांगा ना, माझ्या मनात तर फक्त नंदिनी आहे, मला जी आवडायची, माझं जिच्यावर प्रेम आहे ती आहे नंदिनी, मग काव्याला तुम्ही बसवून काय सिद्ध करणार आहात. मग आता मोहिनी म्हणतात की अरे तसं नाही, नंदिनीवर तू प्रेम करतोस का. तेव्हा जीवा म्हणतो सॉरी पार्थ, की मला नंदिनी आवडते ना, पण माझ्या मनात नंदिनी आहे. तेव्हा मोहिनी म्हणते की प्रेम करतोस का, अरे मग लग्नानंतर पण होईलच प्रेम, मग ती जागा काव्याने जर घेतली तर काय बिघडणार आहे. तेव्हा आता पार्थ हा खूप विचार करायला लागतो. तो म्हणतो की काव्या लग्नाला म्हटलीच कशी काय होकार, कसा काय दिला तिने. तेव्हा आता तिचे काहीतरी स्वप्न असतील, तिच्या अपेक्षा असतील, आणि असं अचानक तिला उभं करताय म्हटल्यावर तिचीसुद्धा मनस्थिती माझ्यासारखीच झाली असेल, पण आईबाबांच्या मजबुरीमुळे कदाचित ती हो म्हटली असेल. मला नाही वाटत की काव्या मनापासून मला होकार दिला असेल तिने लग्नाला, असं आता पार्थला सुद्धा कळतं. तर इकडे आता सगळ्या बायकांनी तयार केल्यावरती काव्य कुठेतरी आता तयार होते लग्नासाठी, आणि मग यशवंतरावांना सांगायला लागतात की तुमचं जे काही म्हणणं आहे, तुमची जी इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत, कारण आता आम्ही नवरीच्या बहिणीला तयार केलं आहे लग्नासाठी, आणि त्यामुळे आता मुहूर्त न टळता आपण पार्थचं लग्न काव्याबरोबर करणार आहोत. तेव्हा ते गावकरी पण जरा पॉझिटिव्ह बोलायला लागतात, नाहीतर त्यांनी काठ्या वगैरे धरून ठेवलेल्या असतात आणि ते एक प्रकारची धमकावतच असतात. तर परिस्थिती इतकी हे असते की काहीच कोणाला कळत नसतं. पार्थ हा रडत असतो, तर मोहिनी म्हणते सांगणार रे बाळा, मग आता इतकी घाई कोणाला आहे हे सांगा अगोदर मला. तेव्हा आता पार्थचे आईवडील म्हणतात की आम्हाला. मग पार्थ म्हणतो की मला तुमच्याकडून हे एक्सपेक्ट नव्हतं, तुम्ही सुद्धा एका मुलाचं आयुष्य खराब करायला निघालात का, तेही या गावकऱ्यांच्या सांगण्यावरून. काय भेटणार काय आहे तुम्हाला असं माझं नुकसान करून. तेव्हा आता नंदिनी कुठे आहे, कशी आहे याची सुद्धा मी तपासणी न करता सरळ मला माझ्या आयुष्यातून नंदिनीला जाण्याचा विचार तुम्ही करायला लावतायत, हे कितपत योग्य आहे, असं करू नका प्लीज. आणि खूप रडत असतो. तेव्हा आता पार्थचे आईवडील म्हणतात की अरे इकडे गावकऱ्यांची जी प्रथा आहे ना, प्रथा, रूढी म्हण, परंपरा, त्या खूप वेगळ्या आहेत. जर तू काव्याबरोबर लग्न नाही केलंस तर ह्या गावकऱ्यांनी असं ठरवलंय की आपल्यावर बहिष्कार टाकायचा, आपल्याला वाईट टाकायचं. पार तुला माहिती नाही अरे, बाहेर इतकी अशी परिस्थिती निर्माण झाली होती ना की आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यायला सांगितला होता, कारण ते गावकरी काठ्या वगैरे घेऊन उभे होते. तू तर पाहिलं की त्याने मला काचेचा ग्लास फेकून मारला. तेव्हा आता दौलतराव तिथे येतात आणि मग म्हणतात की हे बघ पार्थ, आमची काव्य जी आहे ना ती लग्नाला तयार झाली आहे, आणि आता तुला सुद्धा लग्नाला तयार व्हावंच लागेल, कारण परिस्थिती समोर अशी उभी आहे की कोणालाही विचार करायला सुद्धा वेळ नाही आहे. ते गावकरी अजूनसुद्धा तिथेच आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की मग त्यांना जायला सांगा ना, त्यांना कोणी थांबवलं इथे, त्यांना इतकीच घाई आहे तर जाऊ द्या.
मग आता पारचे वडील म्हणतात की तसं नाही रे, ते आपल्यामुळे थांबून आहेत. एकदा काय लग्नाचा मुहूर्त फिक्स झाला ना की मग ते सुद्धा डोक्यावर तुझ्या अक्षता टाकतील आणि निघून जातील. पार्थ म्हणतो की तुम्ही त्यांना घाबरतात का आहात? माझ्या मित्राला मी आत्ताच फोन करतो, पोलिसांना बोलवून घेतो आणि जेवढे गावकरी आहेत ना त्याच्या डबल मित्र माझ्याकडे आहेत. मी आत्ताच्या आत्ता 5 मिनिटात सगळ्यांना बोलवतो आणि सगळ्यांना आता मीच धडा शिकवतो. मला बिलकुल चालणार नाही, मी त्यांच्या अंडर का राहायचं? हे गाव असं कसं आहे, इथले नियम असे कसे आहेत एखाद्याचं आयुष्य खराब करायचं? तेव्हा पारचे वडील म्हणतात की अरे पण तू फक्त एका काव्याबरोबर लग्न केलंस तर हे पूर्ण गाव वाचणार आहे. तुला माहिती आहे आपली शिक्षा ही पूर्ण गावाला दिली जाणार आहे. गावाला इथून बाहेर जाता येणार नाही सामान आणण्यासाठी. गावात ज्या मुली आहेत त्यांना बाहेर कोणी स्थळं शोधणार नाही. त्या मुली बाहेर लग्न कोणी त्यांच्याबरोबर करू शकणार नाही आणि आपल्याला बाहेर जाण्यासाठी बंदी. दौलतराव म्हणतात की हे बघ पार, तू जर काव्याबरोबर लग्न नाही केलंस तर मग पुढच्या 5 तासात माझं घर जळलेलं असेल. अरे माझा जावई, तुला माहिती आहे तुमच्या लग्नामुळे इतका निगेटिव्ह झाला आहे की तो आता माझ्या मुलीशी लग्न तोडण्याच्या भाषा करतोय. अरे आत्ताच लग्न जमलं होतं रे माझ्या मुलीचं. ती इतकी डिप्रेशनमध्ये गेली आहे ना की मी जर तिला अजून म्हणजे प्रेशराईज केलं ना तर ती आत्महत्या करून घेईल. माझं किती नुकसान होणार आहे माहिती आहे पार्थ? हे सगळं तुझ्या हातात आहे. तू जर काव्याबरोबर लग्न केलंस तर आपलं गाव वाचणार आहे. आपल्या नातेवाईकांमध्ये सगळं काही लिमिटेड राहणार आहे. कोणाचंही नाव खराब होणार नाही. तुला काळा डागसुद्धा लागणार नाही. त्यामुळे पार्थ प्लीज निर्णय घे. अरे आमच्या काव्याने सुद्धा निर्णय घेतलाच आहे ना, तसंच तुला पण निर्णय घ्यायचा आहे. आता एवढं सगळं बोलल्यानंतर इकडे पार्थ मरता हँग होतो. तो बोलतो की म्हणजे तुम्ही तुमचंच खरं करणार आहात का? म्हणजे मला इथे लग्न करावंच लागेल का त्या काव्याबरोबर, असं तो म्हणतो. कारण आता तो आता खूप हतबल झाला आहे. त्याच्या मनात फक्त नंदिनी आहे तरीसुद्धा हे लोक त्याला फोर्स करताय. आणि मेन म्हणजे आपलेच आईवडील आपल्या मागे लागलेले आहेत की मी काव्याशी लग्न करावं. तेव्हा आता बाकीच्यांचं काय बोलणं घ्यावं याचा विचारच कळत नसतो पार्थला. आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो की असं अचानक मी काव्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेऊन ती सुखी होणार आहे का याचंच त्याला वाईट वाटत असतं. पण तरीसुद्धा तो खूप रडतोय. जितकी काव्य रडली तितकंच आता पार्थसुद्धा खूप रडलाय. तर प्रेक्षकांना आता काव्य फायनली तयार झाली आणि पार्थसुद्धा आता तयार झाला आहे आणि आता तो तिथे स्टेजवर आला आहे. तिथे आल्यावरती त्याला आता नंदिनीची आठवण यायला लागते की नंदिनी पहिल्यांदा त्याला भेटली होती तेव्हा कसं बोलली होती की हे बघा आपल्यात जी मैत्री आहे ना ती आपण पुढे जाऊन वाढवूया. मग प्रेम तर काय, लग्नानंतर होईलच प्रेम. त्यांनी कसा हात मिळवला होता, कशाप्रकारे नंदिनीचं जे काही पारदर्शक स्वभाव आहे, जे रूप आहे ते त्याला जाणवलं होतं आणि म्हणूनच त्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात. आणि म्हणून तो विचार करतो की मी पाहिजे जसं की तिचा व्हिडिओ समोर आल्यावरती ह्या सगळ्यांनी गैरसमज करून घेतलाय, ती माझी नंदिनी नाहीच आहे. त्याला पुन्हा सांगायचं असतं की माझी नंदिनी अशी नाही आहे, माझी नंदिनी खूप वेगळी आहे. मी ज्या नंदिनीला ओळखलं आहे तिचा तो व्हिडिओ नाहीच आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की तो व्हिडिओ नंदिनीने काढला आहे. तो काढला गेला आहे. तिला कोणीतरी हे बळजबरी करून काढायला लावलं आहे. ती कुठल्या तरी मजबुरीमध्ये अडकली आहे. ती नक्की संकटात आहे, मला माहिती आहे. तरीसुद्धा त्याचे आईबाबा म्हणतात की नाही पार्थ, आता आपल्याला विचार करायला वेळ नाही आहे. त्यामुळे तो काव्याबरोबर लग्न करायला तयार हो. तो तेव्हा स्टेजवर येऊन पण रडत असतो आणि काव्याचे आईबाबा तिला आणण्यासाठी आतमध्ये गेलेले असतात. तेव्हा आता पार्थला मनात विचार येतो की मला एकदा काव्याबरोबर बोलायला पाहिजे. अचानक ही मुलगी माझ्याबरोबर लग्न करायला तयार झाली. मला तर अजूनही विश्वास बसत नाही आहे की ही पण माझ्यासारखीच खूप मजबुरीमुळे हे पाऊल उचललं असेल का तिने. मला तिच्याशी बोलायला हवं आहे पण आता वेळच नाही आहे. मी आता बाहेर आलो आहे, मी इथे उभा आहे. माझ्या बाजूला काव्य उभी राहिल्यावरती आमच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत आणि काही वेळातच आम्ही लग्नबंधनात अडकणार आहोत. मग मी काव्याबरोबर बोलू तरी कधी? माझ्या मनात जे काही आहे ते तिच्याबरोबर कधी शेअर करू? पुढे जाऊन पश्चाताप होणार नाही ना? आमचा संसार कसा काय होणार आहे? मग अचानक त्याला आठवतं की ह्याच वेळेला जर नंदिनी आली तर? मग तो त्याच्या आईबाबांना म्हणतो की बाबा, आई, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. जर काव्याचं आणि माझं लग्न चालू असताना नंदिनी आली तर तुम्ही काय कराल? काव्याला उठून परत नंदिनीला बसवाल का माझ्या बाजूला, की गावकऱ्यांचंच ऐकाल? तेव्हा आता ते दोघंही म्हणतात पारचे आईवडील की तसं नाही होणार आहे रे. आपण कालपासून वाट पाहतोय, पूर्ण 1 दिवस गेला तरीसुद्धा नंदिनी नाही आली. मग असं कसं होईल की ती ह्याच वेळेला येऊ शकते? तिला कोणी शोधलंच नाही तेव्हा ती कशी सापडणार आहे? आपल्याला इथून जाण्यासाठी कोणताच मार्ग नाही आहे पार्थ. आपण जेव्हा इथून बाहेर पडू, तुझं लग्न होईल तेव्हाच आपण नंदिनीला शोधू शकतो. तर पार्थला अजून मोठा धक्काच बसतो. तेव्हा तर त्यांचा लग्नाचा विधीसुद्धा सुरू होतो. काव्यही आलेली असते. पार्थला काव्याला पाहून खूप रडायला येतं कारण ही मुलगी तिचंसुद्धा आयुष्य खराब करते.
मला वाटते की हिच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतील, पण तरीसुद्धा ही ॲक्सेप्ट केलं हिने माझ्यासाठी लग्न. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं. आता दोघांचं लग्नविधी चालू होतं, मंगळसूत्र घातलं जातं, तिच्या भांगामध्ये कुंकूसुद्धा भरलं जातं. आणि त्याच वेळेला इकडे जीवाने आता नंदिनीला वाचवले, कारण एका जंगलामधून जीवाने नंदिनीला सुखरूप सोडवले. आणि आता जीवा म्हणतो की नंदिनी, अगं तिकडे दादाचा लग्नाचा मुहूर्त टळण्याच्या अगोदर आपल्याला तिकडे पोहोचायला पाहिजे, नाहीतर होत्याचं नव्हतं होऊन जाईल. आणि म्हणूनच नंदिनीला जीवाने वाचवले. दोघंही आता लग्न मंडपात पोहोचतात क्षणी इकडे आता विधी पूर्ण झालेला असतो आणि काव्याचं लग्न पार्थबरोबर झालेलं असतं. हे पाहून नंदिनी आणि जीवाला मोठा धक्काच बसतो. प्रेक्षकांना ते कशा प्रकारे आता लग्न थांबवू शकतील का, की गावकरी पुन्हा त्यांना आता तिथून थांबायला सांगतील, हेच पाहणं खूप रंजक ठरणार आहे. पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. व्हिडिओ उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.